नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. सकाळपासून आहे ना, भयंकर पाऊस सुरू आहे बाहेर आणि पूर्ण असं वातावरण परत एकदा जे गरमीने बेहाल करून ठेवलेलं ना, आता परत एकदम मस्त वाटायला लागलं आहे. एकदम बाहेर पूर्ण घाण पण झाली आहे, पूर्ण वॉटर किंगडम वगैरे एकसोबत झालं आहे. आणि ह्या सीझनमध्ये मी बोललो अजून काय करू शकतो, तर आपण आज मस्तपैकी भूतांच्या गोष्टी करणार आहोत, एक हॉरर पॉडकास्ट. तसं तर आपण दर आठवड्याला करतो, पण आजचं स्पेशल असणार आहे, कारण मागून जोरजोरात आवाज येतो पावसाचा. आणि माझ्यासोबत माझा भाऊ शुभम बसला आहे. तो पहिल्यांदा मला वाटतं आपल्या पॉडकास्टवर येतो आहे. शुभम, कसा आहेस तू? मी मस्त भाई, तू कसं आहेस? मला माहितीच आहे मस्त आहेस तू. पण आज आपण फक्त दोघं नसणार, तुला माहिती आहे का? कोण असणार आहे अजून? आज आपल्यासोबत असणार आहे अरे व्हेरी स्पेशल हॉरर स्टोरीज आणि भज्या. तर मस्तपैकी आज आपण भज्या खात खात भूतांच्या गोष्टी करणार आहोत. तर गायस, तुम्ही एक्सायटेड आहात? तू एक्सायटेड आहेस? हो, खूपच. तर चला सुरुवात करूया आजच्या हॉरर स्टोरीजना. तर मी ह्या एपिसोडची सुरुवात पावसाळ्यापासूनच करणार आहे. तुला आठवते 2020ला ज्यावेळी सगळं काही बंद होतं आणि आपण गावी गेलेलो. आपण 6 महिन्यासाठी गावी होतो आणि तो टाईम एवढा, म्हणजे मी पण कॉलेजला होतो त्यावेळी, तू तर शाळेत असशील. आणि तो टाईम एवढा भयानक होता ना, म्हणजे खतरनाक. म्हणजे मजाही येत होती, पण आसपासला एवढे लोक आजारी पडत आहेत, तेवढं काही होतं आहे. तर वन ऑफ द टफेस्ट टाईम मी म्हणू शकतो त्याला. आणि त्याच त्याच टायमाला एक दिवशी सकाळची वेळ होती. मी मला वाटतं पप्पा पण होते, काका होते आणि त्यांची मुलं वगैरे होती, आणि आपण लोक खेकड्यांना गेलो होतो. तुम्हाला माहिती असेल की कोकणात कसे खेकड्यांना वगैरे जातात, ठीक आहे. आणि कधी असं म्हणतात की जर आपल्याला जास्त खेकडे मिळाले तर बोलतात चकवा लागू शकतो, आणि त्याला एक नेगेटिव्ह लोकांची स्टोरी असते. इवन मी ही गोष्ट ह्याच्याकडून पण ऐकलेली. आपल्या पॉडकास्टवर ओमकार आला होता, त्याच्याबरोबरही असाच काही अनुभव झाला होता. पण हे अनुभव आमच्याबरोबर झालं होतं, ह्याला आपण एक्झॅक्ट हॉरर नाही म्हणणार, पण जेही झालं ते खूपच विचित्र होतं. म्हणजे तुम्हाला पूर्ण स्टोरी सांगतो मी, ठीक आहे. तर आम्ही लोक खेकड्यांना गेलो. सकाळची वेळ होती, 7-8 जण होतो. मी, माझे पप्पा वगैरे होते. आमचा एक लहान भाऊही होता, काकांचा मुलगा, हर्ष बरोबर. होता. हर्षी होता, आणि अजून पण होतं ते प्रेम प्रणय, ते हा, लोक पण ते होते. चिल्लर पिल्लर हां, असतातच. एकदमच लहान होते ते लोक, तर 2-3-4 वर्षाचे असतील, ठीक आहे. तर आम्ही लोक गेलो होतो खेकड्यांना, आणि आमच्या शेताच्या इथेच जाणार होतो. तर आमचं जे शेत आहे ना, त्याच्याच मागे नदी आहे. त्या साईडला बरेच असे खेकडे, चिंबोऱ्या, त्या सगळ्या गोष्टी मिळतात. तर झालं कसं होतं ना, की तो तो दिवस असा होता ना, की आम्ही 12 वाजता गेलो होतो, दुपारचे 12 वाजले होते. पण असं वाटत होतं की संध्याकाळचे 7 वाजले. एवढा अंधार, एकदम काळे ढग साठले होते. असं पाऊस बारीक बारीक पडत होता आणि विजा कडकडत होत. मोठ्या मोठ्या पिशव्या घेतलेल्या आणि गेलो. आमच्या शेतावर पोचलो, आणि तिथे कसे ते चिखलात वगैरे मिळतात खेकडे. तर ते घेतोय, त्यांच्या आंगडे वगैरे तोडतोय, टाकतोय, जमा करतोय, आम्ही जमा करतोय. आणि त्या दिवशी माहिती नाही का, पण आपल्याला बरेच खेकडे मिळाले होते. जनरली जास्त भेटत नाही, पण त्या दिवशी होते, बरेच होते. तर आपण खेकडे टाकतोय, आणि मला आठवते एक मोमेंट असा आला, आपण जातोय, पुढे जातोय, पुढे जातोय, जास्तीत जास्त खेकडे मिळत जात आहेत. पिशवी भरतोय आपण बऱ्यापैकी. मला वाटतं 15-20 तरी खेकडे मिळाले असतील आपल्याला. आणि त्याच वेळी सगळं काही मस्त चालू होतं. आम्ही एकदम खुश होतो. वातावरण पण एकदम प्लेझंट, ठीक आहे. वातावरण पण एकदम प्लेझंट होता. तितक्यातच आमचा काकांचा मुलगा, एक लहान 4-5 वर्षाचा असेल, तो अचानक एकीकडे बघून आहे ना, असं हे करायला लागला की अरे चला जाऊया, घरी जाऊया, घरी जाऊया. त्याला विचार काय झालं घरी, तर नाही, घरी जाऊया, घरी जाऊया. तर थांब, आता जायचंच आहे आपल्याला, झालं आहे आता, थांब थोडं पुढे जाऊन ही पिशवी भरली की जाऊ आपण. तो भाई एवढं हट्ट करायला लागला की नाही, आम्हाला घरीच जायचं आहे, घरीच जायचं आहे. काका बोलली थांब जरा जाऊया आपण. तो बोलला नाही नाही, तो बघा येतो. एकीकडे बोट करत होता आणि जायचं आहे, जायचं आहे, एकीकडे बघून रडत होता. म्हणजे जसं काय त्याला काहीतरी दिसत होतं त्याला. बोलतोय चल जाऊया जाऊया, हां हां तो हां. येतोय. तो बोलते की असं होतं त्याचं की जाऊया आपण. आम्ही इथे तिथे बघतोय, आम्हाला वाटलं भाई लहान असेल, याला काहीतरी वॉशरूमला वगैरे आला असेल. तर बोललो की ठीक आहे जाऊ दे आपण. त्याला एक म्हणजे हे केलं, पण तो शांतच बसत नव्हता. 10 मिनटं 15 मिनटं रडत होता. तर आम्ही फायनल डिसिजन घेतलं की जाऊ दे, की जाऊया. कारण आम्हाला पण आता त्यावेळी असं वाटायला लागलं की नक्की ह्याला काय होतं आहे. कारण असंही म्हणतात ना की जे लहान मुलं असतात त्यांना बऱ्याच अशा गोष्टी दिसतात ज्या आपल्याला दिसत नाही. तसंही होतं. तर आम्ही बोललो की चल जाऊ दे, निघूया. आणि आम्ही जसंच पुढे जातोय ना, तितक्यातच असं काळोख झालं ना भाई. म्हणजे दुपारचे 12 वाजले होते, आणि असं वाटतं संध्याकाळचे 7 वाजले. एवढं कसे
त्यांना काळे ढग साठले होते, पाऊस पडायला लागला होता, विजा कडकडत होते आणि त्यावेळी म्हणजे जोरदार पाऊसही पडायला सुरुवात झालेली. त्यावेळी मला आठवतं की तुला जाणवलेलं की कोणतरी मागून येतंय, हा कोणातरी पायाचा आवाज. म्हणजे आम्ही मागे बघतोय तर काय नव्हतं, पण तेव्हा नक्की काय झालं होतं? म्हणजे असं वाटतं की आपण सुरत चालतोय पण मागून कोणतरी येतोय आपल्या. जोरात चपल्यांचा आवाज येतोय, छाप 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 असं येतोय. म्हणजे मागे बघतोय थांबतोय आवाज, जाऊन पुढे जातो परत तो आवाज येतोय. मला खूप भीती वाटलेली. मी मागे होतो, गपचूप पुढे आलो धावत धावत. बोललो की याला काय वाटत नाही. तुला पण ते जाणवलं, पण आम्हाला कायच नव्हतं वाटत. ठीक आहे, जेवढेही मोठे लोक होते त्यांना काहीच वाटत नव्हतं. तरी आम्ही पोचलो, पटकन 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 आलो वरती. तरी ह्याला आणि तो जो लहान आहे तो एकीकडेच बोट करून रडत होता. तर वेडात म्हणजे तो तर एकदमच रडायला लागलेला. आम्ही कसे घरी आलो. ठीक आहे, सगळे म्हणजे काकांचे वगैरे ते लोक त्यांच्या घरी गेले, आम्ही आमच्या घरी गेलो. भिजलो होतो, कपडे वगैरे आम्ही अंघोळ वगैरे करून शांत बसलो. आणि तेव्हा मला आठवते की मला पण आलेला त्यावेळी की आपली खिडकीची साईड होती ना, म्हणजे आमच्या इथे पडवीच्या साईडला तिकडे फाट्या ठेवतात. फाटी असतात ना, म्हणजे लाकडं जाळण्या चुलीसाठी वगैरे ठेवतात ना, ते ठेवतात. त्या बाजूने असं वाटत होतं मुलं रडतात ना, लहान मुलं कशी एकदम पाळण्यातली मुलं असतात ना, तशी रडतायत, अशी एक सोबत जोर जोरात रडतायत, तसा आवाज आला आला होता. तुला पण आला होता आणि तो मला पण आला होता. तो आवाज आला होता, चपलेचा आवाज नव्हता आला, पण तो आवाज आला होता. कोणतरी त्या फाट्या ठेवल्या तिथून कोणतरी रडतोय. आणि तो एवढा जोरात आवाज होता ना की असं वाटत होतं कोणतरी तिथून रडतोय. म्हणजे तिथे फक्त फाट्या आहेत आणि असं नाही की कोणाचं घर आहे किंवा कोणच नाही आहे तिथे. असं जंगल टाईपच आहे ते, आणि तिथून आम्हाला रडण्याचा आवाज येतोय. आमच्या दोघांची आई शपथ फाटलेली. पण सकाळची वेळ होती, म्हणजे दुपारची वेळ होती, थोडाफार म्हणजे उजेड होता. त्यानं बोललो की बघूया, चेक करूया. तर मी आणि आम्ही दोघं डेअरिंग करून गेलो, खिडकी उघडली, बघितलं तर काहीच नव्हतं तिथे. पण जशीच खिडकी उघडली आम्ही बघितलं, मला पत्रे उडताना दिसले भाई. पत्रे लेजिट, विचार कर वेदांग, पत्रे उडतायत आणि समोरून झाडं जात आहेत आणि जोरजोरात वारा सुरू झाला आहे. आणि तो दिवस तोच होता ज्यावेळी चक्रीवादळ, माहिती आहे, कोकणात चक्रीवादळ आला होता 2020मध्ये. आणि त्यांनी बरंच काहीतरी उद्ध्वस्त केलं होतं. बऱ्याच लोकांचं नुकसान झालं होतं. आमच्याही गावी म्हणजे लाईटीचे पोल, आमच्याकडे महिनाभर लाईट नव्हती. लाईटीचे पोल वाकडे तिकडे झाले होते आणि काही काही लोकांचे घर पण एकदम एकदम तुटून गेले होते. तर तो दिवस होता. आणि त्याच वेळी आम्ही बघितलं की माझी जी आजी, आता ती नाही आहे, आजी होती, देवाचे आभार मानत होती आणि ती बोलली, बरं झालं तू ह्यांना सुखरूप आणलंस इथे. कारण मला म्हणजे जर आम्ही अजून राहिलो असतो, आमच्यासोबत लहान मुलं होते, आम्हीही लहान होतो, तर असं काय उडून आलं असतं आणि काय झालं असतं म्हणजे आम्हाला नाही माहिती. तर कुठे ना कुठे ते होतं की जिथे खेकडे मिळत होते किंवा कोण ना कोणतरी दिसत होतं, तर असं पण होतं की एक ठिकाणी आम्हाला एक नेगेटिव्ह एनर्जी खेचत होती की आम्हाला खूप खेकडे मिळत होते. असं वाटत होतं की आम्ही अट्रॅक्ट होतो त्या गोष्टीशी. पण एक त्याच टायमाला असंही वाटत होतं की कोणतरी आपल्याला दिसत होतं. म्हणजे फक्त ते तुला दिसलं आणि त्या बाबूला दिसलं, जे सगळ्यात लहान होते आपल्या ह्याच्यात. तर असंही आहे की कदाचित आपल्याला देवाने आणलं असेल, जो आपल्या शेतावरचा राखणदार आहे, त्यांनी आपल्याला सुखरूप परत घरी आणलं असेल. नाहीतर तिथे राहिलो असतो, अडकून बसलो असतो, काय झालं असतं माहिती नाही, कारण तो एकदम खतरनाक टाईम होता. तर ही गोष्ट आमच्याबरोबर घडली होती. आता ह्याला आपण कदाचित हॉरर बनवू शकतो किंवा स्पिरिच्युअल म्हणू शकतो, माहिती नाही. पण त्या दिवशी काय खेकडे मिळाले भाई, खतरनाक रस्सा झाला होता घरी. मजा आली पाऊस गेल्यानंतर. असं वाटलेलं की जाऊया जरा पुढे, अजून भेटले असते 2-4 झालं असतं. अट्रॅक्ट करत होते ती गोष्ट. पण बऱ्याच लोकांना असंही होतं, कोकणात खूप लोकांना असं आहे की ते लोक खेकडे पकडायला जातात, त्यांना खूप खेकडे मिळतात किंवा आंबे मिळतात आणि एक एक पूर्ण पिशव्या 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 भरतात 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 आणि पुढे जाऊन जेव्हा ते बघतात तर ते एक चाकव्यात अडकतात. आणि दुसऱ्या दिवस जेव्हा होतं ते तिकडेच अडकून बसतात. आणि दुसऱ्या दिवस जेव्हा ते चकव्यातून बाहेर पडतात तेव्हा माहिती पडतं की त्यांनी दगडं भरले आहेत त्यांच्या पिशवीत. हो. तर हे सगळं त्यांच्यावर हॅल्युसिनेशन होतं. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.